हाय सगळ्यांना। तर आज मी तुम्हाला रेसिपीमध्ये दाखवणार आहे मोतीचूरचे लाडू। तर करून दाखवते मी आता तुम्हाला, आणि त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते पण तुम्हाला आता मी दाखवते। चला। एक वाटीला थोडंसं कमी बेसन घेतलेलं आहे, एक वाटीला थोडी कमी मी साखर घेतलेली आहे, एक चमचा इथे मी साजूक तूप घेतला आहे, इथे मी पिस्ते कट करून घेतलेले आहे, इथे मनुके घेतले आहे, इथे विलायची पावडर घेतलेली आहे। हे सगळं साहित्य मी घेतलेलं आहे। जेवढं बेसन घेतले तेवढीच मी पाकासाठी साखर घेतलेली आहे। इकडे मी कढईमध्ये बुंदी तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे, इथे मी तेल घेतलं आहे, इथे मिक्सिंगसाठी बाउल घेतलेला आहे, आणि इकडे पाकासाठी मी भांडं ठेवलेलं आहे। तर आता मी पहिला पाक करायला ठेवते। आपण गॅस पेटवून घेतला आहे, त्याच्यामध्ये ही जी आपण साखर घेतली आहे ती साखर घालून घेऊया, आणि जेवढी साखर घेतली तेवढंच आपल्याला त्यात पाणी घालून घ्यायचं आहे। साखर फुल वाटी नव्हती म्हणून पाणी पण मी फुल वाटी घेत नाहीये, पाहू शकता तुम्ही। तर आपण इथे पाक करायला ठेवलेला आहे, आणि इकडे आता आपण सगळं साहित्य मिक्स करायला घेऊया। इकडे आपला पाक तयार होईल तोपर्यंत आपण इकडे बेसन वगैरे मिक्स करून घ्यावा। तर आता हे मी बेसन घेतलं आहे इथे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी एक चमचा तूप घालत आहे, त्यात चिमूटभर मी मीठ घालत आहे, कारण मिठाने सगळं व्यवस्थित होतं आणि चव पण मेंटेन राहते, त्यामुळे मी मीठ घेतलेलं आहे। आणि ऑप्शनल आहे, मी थोडासा फूड कलर घेतला आहे त्याच्यामध्ये किंचित, तुम्हाला हवं असेल तर घालू शकता तुम्ही। आणि जसं जसं पाणी लागेल तसं तसं आता मी त्याला छान असं हे करून घेते, फेटून घेते। पाणी आपल्याला एकदम घालायचं नाहीये। आता हे साईडला ठेवून देते, हे आपल्याला नंतर लागणार आहे। आणि इथे मी आता छान असं मिक्स करून घेते पीठ। थोडंसं पाणी घातलंय मी, पण तेच पाणी बरोबर झालेलं आहे माझ्या मते। ना छान असं स्मूथली आता मी ते पाक आपला तयार झाले आहे। पाक आपल्याला तारी वगैरे तसला काही करायचा नाहीये, नुसतं आपल्याला 1 मिनिटभर त्याला उकळून घ्यायचं आहे। तर पाक आपला तयार आहे, त्याच्यामध्ये मी 1 चमचा दूध घालत आहे। दूध घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं किंचितचा फूड कलर घालत आहे, आणि आपली विलायची पावडर, अर्धा चमचा मी विलायची पावडर। इकडे गॅस बंद करून देते मी, इकडे तेल तापत ठेवलं आहे मी, पाहू शकता। इकडे मी तेल तापत ठेवले, इकडे आपला पाक झालेला आहे। आणि तुम्हाला आता बॅटर दाखवते मी कसं केलं, हे पाहू शकता तुम्ही। हे पण दाखवते तुम्हाला। इतकं पातळसर मी केलंय। आता आपण तेल तापलंय का ते बघून घेऊ। तेल आपलं तापत आलंय तोपर्यंत आपण आता या बॅगमध्ये दुधाची पिशवी घेतली आहे ही अशी, आणि त्याच्यामध्ये आता मी बॅटर ओतून घेत आहे, कारण आपल्याला बुंदी बारीक हवी आहे, त्यामुळे मी ही पिशवी घेतली आहे, त्यात ओतून घेते मी आता। पाहू शकता हे मी बॅटर ओतून घेतले, आणि किंचितसं मी आता इथं कात्रीने कट करणार आहे। कट केलेला आहे। आता मी इथे गॅस बारीक केला आहे मी, आणि तेवढ्या उंचावरनं मी आता इथं वरून अशी बुंदी घालत आहे। आपल्याला एवढंच वरण घालायची आहे, असं फिरवायचं आहे सगळीकडे असं।
पाहू शकता तुम्ही, बारीक बारीक बुंदी आपली तयार आहे। आता ते आपण काढून घेऊयात। तेल चांगलं मिसळून घ्यायचं आहे आणि आपली बुंदी आपण आता काढून घेत आहोत। आणि आता आपण ती काढल्यावर दुसरी बॅच पण लगेच घालून आता आपण दुसरी बॅच पण घालून घेतली आहे। आणि पाहू शकता तुम्ही किती बारीक बारीक आपली अशी बुंदी मस्त पडली आहे। ही बॅच पण आपण काढून घेऊयात आणि तिसरी घालून घेऊयात। फार सोप्या पद्धतीने होणारी बुंदी आहे ही आणि झटपट पण होते। पाहू शकता मी तुमच्या समोरच सगळं केलेलं आहे। सुंदर अशी छान बारीक बारीक आपली बुंदी इथे पडलेली आहे। आता आपण मस्त याला गरम पाकामध्ये टाकूया। आता कशी वाटते आपली बुंदी पाहू शकता तुम्ही, किती बारीक बारीक अशी आपली बुंदी तयार झालेली आहे। गरम आहे। आता मी गॅस बंद केलाय आणि आता मी पाक गरम करून बुंदी पाहू शकता तुम्ही, एकदम बारीक बारीक अशी झालेली आहे। नक्कीच तुम्ही ट्राय करा। आता आपल्या इकडे पाक गरम झालेला आहे। गॅस बारीक केला आहे मी आणि त्या पाकामध्ये आता आपली सगळी बुंदी इथे घालून घेते आहे। सगळं तुमच्या समोरच केलं मी। बुंदी मिक्सरमध्ये बारीक वगैरे काही नाही केलेली, फक्त मी दुधाच्या पिशवीमध्ये बुंदी घालून घेतली आणि वर्ण अशी सोडली, ते तुम्ही पाहिलंच आहे। तर आता इथे मी थोडा गॅस मोठा केलेला आहे। बुंदी आपली छान पाकात मुरावी म्हणून गॅस मोठा केला आहे। तर इथे थोडंसं मी बुंदी हलवून घेते, म्हणजे कसं पाक पण ती येईल आणि आपल्याला लाडू बांधायला पण सोपं जाईल। आता मी गॅस बंद करून घेतला आहे। तुम्ही पाहू शकता बुंदी आपली छान अशी पाक बुंदीने पिऊन घेतला आहे। आता मी ती थंड करायला ठेवते आणि मग आपण लाडू वळूयात। आता आपली बुंदी थोडी थंड झाली, थोडी म्हणजे गरमच आहे, पण गरम गरमच आपल्याला लाडू वळायचे आहेत। फक्त हातात घेता येईल असं मी पाहिले। पाहू शकता कशी आपली बुंदी चमकतीये आणि किती छोटी 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 बुंदी अशी आपली तयार झालेली आहे। आता मी त्यात आहे ना, मी तेलात तळल्यामुळे आता मी त्यात थोडंसं तूप घालते आणि आपण जे ड्रायफ्रूट घेतले ते घालून आता मी लाडू वळून दाखवते। पाहू शकता तुम्ही, थोडंसं हे मगाचंच तूप राहिलेलं होतं तेच घालून घेतलंय मी। आता इथे मी हे ड्रायफ्रूट घालून घेते। पिस्ते आहेत हे थोडेच घातले आहे आणि ते मणुके आहेत ते थोडेसे घालून घेते। आणि आता तुमच्या समोरच मी गरम आहे छोटे छोटेसे लाडू वळून दाखवते आता तुम्हाला मी। खूप गरम आहे गाईज, तुम्ही घरी ट्राय करू शकता। आपले मोतीचूरचे लाडू पहा किती कमी मेहनतीमध्ये आणि किती 10 मिनिटात होणारे हे लाडू आहेत। पाहू शकता तुम्ही, तुमच्या समोरच मी सगळं केलेलं आहे आणि आपला लाडू पण इथे तयार आहे। छोटे छोटेच करते मी, पाहू शकता तुम्ही। गरम आहे खूप गाईज, त्यामुळे मला लाडू वळायला जरा हे होते, पण थंड झालं तर मग ते वळल्या जाणार नाहीये।
थोडंसं पाण्यात हात बुडवून घेते मी. आता ठीक आहे. सगळे लाडू वळून घेते मी. गाईज एवढं उरलं आहे, त्याचा काही लाडू होत नाही आहे, एकदम छोटासा होईल म्हणून ते मी आता साईडला ठेवून देते. आणि ते आपले लाडू वळून तयार आहेत. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आज मी बाप्पाच्या प्रसादासाठी हे लाडू बनवले आहेत. पाहू शकता तुम्ही किती सुंदर असे बारीक बारीक बुंदी पण आहे पडली आहे आपली. आणि असे मी सजावट काही केली नाहीये. आता थोडेसे माझ्याकडे आहे पिस्त्याचे तुकडे उरलेले, तर ते वरनं घालून तुम्हाला दाखवते. घरात असलेल्या साहित्यापासून बनवले आहेत आणि खूपच पटकन आणि झटकन झाले आहेत. 10 मिनिटातच हे लाडू तयार झालेले आहेत. पाहू शकता एक वाटीला पण कमी बेसन घेतलं होतं, त्याच्यामध्ये 4 आणि 4 8 आणि 9 लाडू आपले तयार झालेले आहेत. तर कशी वाटली आजची रेसिपी? तर माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.